नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉबच्या युट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरळ सेवा भरती 2026 महाराष्ट्राबद्दल सविस्तर माहिती। तर मित्रांनो, याच्यामध्ये किती पदे आहेत आणि वय मर्यादा ही काय असणार आहे आणि त्याच्यानंतर पात्रता, शैक्षणिक पात्रता, आपल्याला कोणत्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने आवेदन करायचं आहे की ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन पद्धतीने, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मंडळी, जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर सरळ सेवामध्ये किती काय काय भरती आहेत, कोणकोणते भरती आहेत, जर तुम्ही त्या भरतीमध्ये पात्र असाल तर नक्कीच अप्लाय करू शकता। आणि होय, ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ खूप जास्त महत्वपूर्ण होणार आहे। तर चला मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरू करूयात। सरळ सेवा भरती 2026 याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात सरळ सेवा भरती म्हणजे काय। तर मित्रांनो, सरळ सेवा भरती म्हणजे महाराष्ट्र शासनाद्वारे विविध शासकीय विभागांमधील गट क आणि गट ड मधील विविध पदे भरण्यासाठी आयोजित केलेली थेट भरती प्रक्रिया होय। ही भरती प्रणाली 10वी, 12वी किंवा पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र स्थिर शासकीय पदे मिळवण्यासाठी उत्कृष्टी प्रदान करते। सरळ सेवा या संज्ञेचा अर्थ थेट सेवा असा होतो, ज्यावरून हे सूचित होते की ही पदे थेट भरतीद्वारे भरली जातात आणि यामध्ये उमेदवारांच्या उच्च श्रेणीच्या पदांसाठी MPSC द्वारे आयोजित प्राथमिक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक नसते। जर तुम्ही MPSC UPSC देत नसाल तर या भरतीत नक्की जाऊ शकता। हे सगळे महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट जॉब्स आहे, जे की सरळ सेवा म्हणजे थेट सेवा तुम्हाला डिरेक्टली भरतीसाठी अप्लाय करू शकता, असे गव्हर्नमेंट जॉब्स आहे। खूप चांगली भरती आहे ही। आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणणार आहोत या भरतीबद्दल। सरळ सेवा भरती ही महत्वाची आहे, त्याच्यासाठी का महत्वाची ते आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्रातील युवकांसाठी सुवर्ण संधी। 1. महाराष्ट्रात 75 हून अधिक पदे भरली जाण्याची शक्यता आहेत। 75 पेक्षा अधिक पदे भरली जाण्याची शक्यता आहेत। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत। 10वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती आहे। नोकरीच्या सुरक्षिततेसह स्थिर शासकीय रोजगार देखील दिला जातो। आकर्षक पगार आणि फायदे देखील असतात। शासकीय क्षेत्रात करिअर वाढीच्या संधी देखील उपलब्ध होतात। आता आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या विभागांमध्ये ही भरती आहे। जसे की पोलीस विभाग, विविध कॉन्स्टेबल पदांसाठी भरती आहे। 2. आरोग्य विभाग, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी भरती आहे। कृषी विभाग, कृषी सेवक, कृषी सहाय्यक साठी ही पद आहे। वन विभाग, वन रक्षक साठी ही भरती आहे। महसूल विभाग म्हणजे तलाठी, महसूल सहाय्यक साठी ही भरती आहे। ग्रामविकास, ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक साठी ही भरती आहे। महानगरपालिका, विविध लिपिक आणि तांत्रिक पदांसाठी ही भरती आहे। जिल्हा परिषद, जिल्हा परिषदेसाठी ही भरती आहे। समाज कल्याण विभाग म्हणजे कल्याण अधिकारीसाठी देखील ही भरती आहे। महिला व बाल विकास, अंगणवाडी पर्यवेक्षक साठी देखील ही पदवी आहे। आता आपण जाणून घेऊयात वर्गीकरण प्रणाली समजून घेणे आवश्यक आहे या भरतींसाठी। शासकीय भरतीमधील वर्ग रचना सुपर क्लास, याच्यासाठी IAS अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि UPSC द्वारे नियुक्त होतात सुपर क्लास वाले। नंतर जाणून घेऊयात इयत्ता पहिली आणि दुसरी, याच्यासाठी राजपत्रिका अधिकारी। 2. MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरती असते। 3. पदवी किंवा उच्च शिक्षण आवश्यक असतं। आता जाणून घेऊयात वर्ग 3 आणि वर्ग 4 सरळ सेवा भरतीमध्ये येतात। जसे की अर्जपत्रिका पदे, जिल्हा निवड समित्यामार्फत भरती असते। शैक्षणिक पात्रता 10वी ते पदवीधर पदांसाठी भरती आहे। आणि सरळ सेवा भरती अंतर्गत खालील पदांचा देखील समावेश आहे। आता कोणकोणत्या पदांचा समावेश आहे ते आपण जाणून घेऊयात। आता जाणून घेऊयात परीक्षेचा नमुना आणि रचना काय आहे या भरतींसाठी। संचालक मंडळे TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रमुख परीक्षा संचालक असतात। IBPS बँकिंग कर्मचारी निवड संस्था असते, पर्याय परीक्षा संस्था। दोघेही संगणक आधारित चाचण्या म्हणजे CBT देखील घेतात, दोन्ही मध्ये CBT देखील असते। प्रमाणित परीक्षा पद्धती काय आहे? एकूण 100 गुण असणार आहे आणि कालावधी हा 90 मिनिटे म्हणजे 1.5 तासांचा कालावधी असणार आहे। प्रश्नांचा प्रकार हा बहुपर्याय म्हणजेच MCQ
MCQ द्वारे तुम्हाला या प्रश्नाचे आन्सर भरायचे आहेत. आता जाणून घ्या विषय निहाय वितरण काय असणार आहे या पदांसाठी. 1. मराठी भाषेसाठी 25 गुण, त्याच्यासाठी मराठी व्याकरण, आकलन, शब्दसंग्रह, लेखन कौशल्य असणार आहे. 2. इंग्रजी भाषा, त्याच्यासाठी 25 गुण, याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण, आकलन, त्रुटी शोधणे आणि शब्दसंग्रह हे असणार आहे. 3. गणित आणि तर्कशास्त्र 25 गुण, याच्यामध्ये अंकगणित, बीजगणित, डेटा विश्लेषण, 4. तार्किक युक्तिवाद आणि 5. विश्लेषणात्मक क्षमता हे असणार आहे. 4. सामान्य ज्ञान 25 गुणांसाठी असणार आहे. 1. चालू घडामोडी, महाराष्ट्र विशिष्ट समाज सामान्य ज्ञान असणार आहे. 3. भारतीय इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र. 4. विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि 5. अर्थशास्त्र इन्क्लूड असणार आहे. पोलीस आणि वर्ग 4 पदासाठी विशेष सूचना आहे. इंग्रजी परीक्षा घेतली जात नाहीये, पोलीस साठी इंग्रजी परीक्षा घेतली जात नाहीये, जाणून घ्याल मित्रांनो. इंग्रजी वाटप केलेले 25 गुण मराठी, गणित, तर्कशास्त्र आणि सामान्य ज्ञान यामध्ये विभागलेले आहेत. जर तुम्ही इंग्रजी तुमचे एक्झाम नसेल तर त्याचे जे गुण आहेत ते तुम्हाला या बाकी हे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जाणार आहेत. आता जाणून घेऊयात सरळ सेवा भरती अंतर्गत प्रमुख पदे कोणते असणार आहेत. याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिमांड असलेली पदे कोणती असणार आहे ते जाणून घेऊयात. लोकप्रिय पदे असणार आहेत. 1. पोलीस भरती, याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल. 2. पोलीस हवालदार. 3. तुरुंग पोलीस. 4. दारूबंद पोलीस. 5. SRPF पोलीस. आता जाणून घ्या महसूल विभाग, याच्यामध्ये काय असणार आहे. तलाठी, ग्राम अधिकारी. 2. महसूल सहाय्यक आणि 3. कर सहाय्यक इन्क्लूड असणार आहे. 3. आरोग्य विभाग मध्ये आरोग्य सेवक किंवा सेविका. 2. फार्मासिस्ट. 3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि 4. स्टाफ नर्स असं असणार आहे. वन विभाग, वन विभाग मध्ये वनरक्षक. 2. वन बीट अधिकारी आणि 3. वनजीव्य सहाय्यक हे पदांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर 6. ग्रामीण विकास, याच्यामध्ये ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण विकास अधिकारी. 2. ग्रामसेवक रोजगार सेवक आणि 3. पंचायत सचिव असणार आहे. त्याच्यानंतर नगरपालिका संस्था, याच्यामध्ये लिपिक, टंकलेखक, डाटा एंट्री ऑपरेटर, तांत्रिक सहाय्यक हे पद असणार आहे. सामाजिक कल्याणासाठी आपण जाणून घेऊयात अंगणवाडी पर्यवेक्षिका. 2. बाल विकास अधिकारी आणि 3. कल्याण सहाय्यक हे असणार आहेत. आता जाणून घेऊयात अभियांत्रिकी आणि तांत्रिक पदे काय असणार आहे. 1. कनिष्ठ अभियंता म्हणजे स्थापत्य. 2. त्याच्यानंतर 2 जाणून घेत कनिष्ठ अभियंता म्हणजे तांत्रिक. 3. कनिष्ठ अभियंता म्हणजे विद्युत. 4. सिव्हिल इंजिनिअरिंग सहाय्यक आणि 5. तांत्रिक सहाय्यक हे असणार आहे. हे जे सगळ्यात महत्वाची जे भरती आहे त्याच्यासाठी लोकप्रिय पदे आहेत. हे जे मी तुम्हाला आता सांगितले ते सर्व लोकप्रिय पदे आहेत, त्याची जास्त डिमांड आहेत महाराष्ट्रामध्ये. आता जाणून घेऊयात मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय असणार आहे या पदासाठी. 1. किमान आवश्यकता पदनिहाय, इयत्ता 4थी मधील पदे जसे की मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे आणि वय हे 18 ते 33 वर्ष असणे अत्यंत आवश्यक आहे. इयत्ता 3च्या पोस्ट मध्ये 12वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा किंवा पदही चालणार आहेत. 2. तांत्रिक पदासाठी विशिष्ट तांत्रिक पात्रता असणे आवश्यक आहे आणि 3. वय 18 ते 38 वर्ष हे वर्गानुसार चेंज सुद्धा होऊ शकते. आता जाणून घेऊयात वयोमर्यादा शिथिलता काय असणार आहे या पदांसाठी. ओबीसी उमेदवार 3 ते 5 वर्षांची सूट असणार आहे. अनुसूचित जाती किंवा जमातीचे उमेदवार 5 वर्ष. माजी सैनिक शासकीय नियमानुसार असणार आहे आणि 4. दिव्यांग उमेदवार 10 वर्ष असण्याची सूट असणार आहे. आता आपण जाणून घेऊयात निवड प्रक्रियेची कालमर्यादा काय असणार आहे म्हणजे कालावधी हा काय असणार आहे. पायरी 1 म्हणजे स्टेप 1 साठी अधिसूचना प्रसिद्धी, अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे. 2. रिक्त पदांचा तपशील जाहीर केलेला नाहीये, रिक्त पदांचा तपशील जाहीर देखील केलेला आहे
आणि निर्दिष्ट पात्रता निष्कर्ष असणे आवश्यक आहे. स्टेप 2 ऑनलाईन अर्ज जाणून घेऊयात. अधिकृत पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करायची आहे. याचे एक पोर्टल पण असणार आहे. जेव्हा मी तुमचे सेपरेट भरतीसाठी व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती देईल. जर तुम्हाला सेपरेट भरतीसाठी व्हिडिओ हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपली नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच त्याच्यावरती असेल. आता जाणून घेऊ दस्तावेज अपलोड करणे आवश्यक आहे आणि अर्ज शुल्क देखील भरणे अत्यंत आवश्यक आहे. स्टेप 3 प्रवेश पत्र डाउनलोड करा. याच्यामध्ये परीक्षेचे 10 ते 15 दिवस आधी उपलब्ध 2 परीक्षा केंद्राचा तपशील समाविष्ट आहे आणि 3 महत्वाच्या सूचना समाविष्ट आहेत. आता जाणून घेऊया स्टेप 4 लेखी परीक्षा काय असणार आहे. संगणक आधारित चाचणी म्हणजे सीबीटी 2 100 गुण आणि 90 मिनिटं आणि नकारात्मक गुणदान लागू होणे आवश्यक आहे. स्टेप 5 चाचणी शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल फिटनेस काय आहे ते जाणून घेऊयात. 1 उंची आणि छातीचे माप, 2 भौतिक कार्यक्षमता चाचण्या आणि 3 वैद्यकीय तपासणी हे आवश्यक आहे. आता जाणून घेऊयात आपण आवश्यक महत्वाची कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत या भरतीसाठी. 1 अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो, 2 स्वाक्षरीचा नमुना, 3 शैक्षणिक पात्र प्रमाणपत्र जसे की 10वी 12वी आणि पदवीसाठी जात प्रमाणपत्र लागू असल्यामध्ये, अधिवास प्रमाणपत्र देखील लागणार आहे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे असणारे अर्जासाठी महत्वाची कागदपत्र. आणि दस्तऐवज पडताळणीसाठी काय असणार ते जाणून घेऊयात. मूळ प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, वयाचा पुरावा जसे की जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे, जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र म्हणजे ओबीसी साठी असणे आवश्यक आहे, उत्पन्न प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे आणि स्थलांतर प्रमाणपत्र जर महाराष्ट्र बाहेरचे असताल तरच आवश्यक असणार आहे आणि गॅप सर्टिफिकेट लागू असल्यामध्ये आवश्यक आहे. आता जाणून घेऊयात पगार आणि फायदे काय असणार या भरतीसाठी. अपेक्षित पगार श्रेणी जाणून घेऊयात. इयत्ता 4थी मधील पदे सुरुवातीचा पगार हा 19,000 पासून ते 25,000 पर्यंत असणार आहे. नक्की जाणून घ्या. जर तुम्ही फ्रेशर असाल तर नक्कीच भरतीसाठी अप्लाय करू शकता. ग्रेड वेतन आणि भत्ते देखील एक्स्ट्राचे असणार आहेत आणि वार्षिक वेतन वाढ देखील होणार आहे. पर इयर तुमचा पगार हा वाढणार देखील आहे. आणि इयत्ता 3रीच्या पोस्टसाठी सुरुवातीचा पगार हा 25,000 ते 35,000 पर्यंत प्रति महिना जाणार आहे. तांत्रिक पदांना उच्च वेतन श्रेणी असणे लागू आहे आणि अतिरिक्त भत्ते देखील असणार आहेत. आता फायदे जाणून घेऊयात. जर तुम्हाला पगारासोबत कोणते फायदे देखील मिळणार आहेत. महागाई भत्ता DA वर्षातून 2दा सुधारित केली जाते. घरभाडे भत्ता HRA मूळ वेतनाचे 10 ते 30%. वैद्यकीय लाभ स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी असणार आहे. निवृत्तीनंतरचा पेन्शन योजना देखील असणार आहे. रजेचे लाभ, नैमित्तिक, अर्जित आणि वैद्यकीय रजा देखील भेटणार आहे. नोकरीची सुरक्षितता, कायमस्वरूपी शासकीय पद असणार आहे आणि पदोन्नती संधी, नियमित करिअरची प्रगती देखील होणार आहे. तर मित्रांनो ही होती सविस्तर माहिती सरळ सेवा भरती 2026 बद्दल. कोणकोणते मेन जे भरती होते त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला स्पेसिफिक एका भरतीबद्दल माहिती हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगाल. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावरती नक्कीच बनवूया. आणि मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगाल. व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या टेक गव्हर्नमेंट जॉबच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करसाल. आणि होय नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करसाल. तुमच्या सर्व 10वी 12वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांकडे ही व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.